पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. श्रोते हो नमस्कार. आज आपण एक छानशी माहिती ऐकणार आहोत. संत भानुदास महाराजांनी राजा कृष्णदेवराय यांच्याकडून पांडुरंगाची मूर्ती कशी परत आणली याविषयीची आपण माहिती ऐकणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण इतिहास आपल्याला माहीत नसतो आणि अलीकडे वाचत नाही कुणी, त्याच्यामुळं पण लवकर कळत नाही. तर सुंदर अशी ही कथा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या चालत आलेली पंढरीची वारी कधीच चुकू नये अशी वारकऱ्यांची भावना असते. अगदी जीवाचा आटापिटा करून तिथपर्यंत जाण्याची ओढ, तळमळ. कधी एकदा पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेतो ही भावना मनात असते. वारकरी संप्रदायाच्या म्हणजेच ओघानेच महाराष्ट्राच्या इतिहासात एक अभूतपूर्व घटना घडली बघा, आणि त्यामुळे वारी अर्धवट होण्याचा प्रसंग वारकऱ्यांवरती आला. घटना होती इसवी 1508 ते 1511च्या दरम्यानची. विजयनगर साम्राज्याच्या या राजाने काय केलं तर पंढरपूरच्या पांडुरंगाची मूर्ती त्याच्या गावी नेली, अनागोंदी येथे. आत्ता सध्याचं ते हंपी हे गाव आहे. तर दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीला भाविक तिथं जमा झाले पंढरपूरमध्ये, पण पांडुरंगाची मूर्तीच नाही आहे तिथं. तर काय करायचं आता, वारी पूर्ण कशी होणार हा सगळ्यांना प्रश्न पडला आणि लोकांना वाईट वाटलं. ते आलाप करू लागले, शोक करू लागले, अतिशय दुखावले गेले. परंतु राजा बोले आणि दळ हाले, त्याप्रमाणे राजाच्या शक्तीसमोर कोणाचं चालणार. मग काय केलं भाविकांनी तर जे पांडुरंगांचे निस्सीम भक्त होते श्री संत भानुदास महाराज यांना विनंती केली की आता काहीही करा आणि मूर्ती घेऊन या म्हणून. मग भानुदासांच्या घराण्यात सुद्धा पंढरीची वारी पिढ्यानपिढ्या चालत आलेली होती. पांडुरंगाच्या दर्शनाचा ध्यास सगळ्यांनाच होता, त्यांनाही होता. त्यांनी पुढाकार केला आणि दर मैल परत म्हणलं तर दर कोस दर मुक्काम करीत ते हंपीस पोचले. कारण त्यावेळेस एकतर चलत जावं लागायचं किंवा बैलगाडीमध्ये किंवा घोड्यावरती जावं लागायचं. असं नाही की सकाळी बसले की संध्याकाळी तिथं पोहोचू. मग ते आता गेले, तो काही उल्लेख नाही आहे आपल्याकडं की ते कसे गेले, चालत गेले, घोड्यावर गेले किंवा गाडीत गेले. तर मजल दर मजल करत ते हंपीस पोचले. एके रात्री पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेल्यावर सैनिकांच्या म्हणजे कड्याकोड अक्षरशः कुलूप लावून कड्याकोड बंदोबस्तामध्ये राजाने काय केलेलं होतं तर ती पांडुरंगाची मूर्ती ठेवलेली होती. तिथं जायला कोणाला सुद्धा वाट नव्हती. आता काय करायचं मग, तर अतिशय सुंदर मनोहर अशी मूर्ती तिथं विराजमान होती. दरवाजा स्पर्श करताच कुलपे गळाली, सैनिकांना झोप लागली. भानुदास महाराज मूर्तीसमोर जाऊन उभे राहिले. म्हटले, देवा, अरे बाबा, सगळी भक्त मंडळी पंढरपुरात तुमची वाट बघते, कसं व्हायचं? अरे त्यांचं काही खरं नाही बघ. तुझ्या दर्शनाची आस त्यांना लागलेली आहे. तुला इथे सर्व राजोपचार प्राप्त होतात, परंतु पंढरीत प्राप्त होणाऱ्या भक्तांच्या भक्तिप्रेमास तू मोक्षील. चल बाबा माझ्या समेत, असं तिने पांडुरंगांना प्रार्थना केली. दोघांचा संवाद झाल्यावर भगवंताने आपल्या गळ्यातील तुळशीचा हार भानुदास महाराजांच्या गळ्यात घातला आणि बरोबर एक नवरत्नाचा हारही त्यांच्या गळ्यात घातला. महाराज बाहेर पडले. परिस्थिती पूर्ववत झाली. सकाळी राजा काकडा आरतीस आल्यावर त्याच्या लक्षात आले की देवाच्या गळ्यातील नवरत्नाचा हारच गायब झालाय. शोधाशोध सुरू झाली. राजाने मग फरमान सोडलं की जो कोणी चोर असेल त्याला सुळावर चढवा. पहाटे तुंगभद्रा नदीच्या तीरावर भानुदास महाराज स्नान संध्या करीत असताना त्यांच्या गळ्यात असलेल्या नवरत्नांचा हार चमकला. चोर सापडला या भावनेने राजाज्ञेप्रमाणे भानुदास महाराजांना सुळावर देण्याचे नियोजन झाले. पण काय चमत्कार! कोरडीये काष्टी अंकुर फुटले, कोरडीये काष्टी अंकुर फुटले, येणे येथे झाले विठोबाचे, सुळाला पालवी फुटली. बातमी राजापर्यंत गेली. पांडुरंगाच्या नियोजनानुसार त्याच्या भक्ताचा छळ झाल्यास ते क्षणभरही राहणार नाही असं पांडुरंगाने राजाला सांगितलं होतं. पांडुरंगाने अंगुष्ठ रूप धारण केलं व संत भानुदास महाराजांच्या पडशीत बसले. दोघेही पंढरीच्या दिशेने निघाले. पंढरीच्या वेशीजवळ आल्यावर वारकऱ्यांना संत भानुदास महाराजांनी पांडुरंगास आणल्याची शुभवार्ता कळली. दोघांच्याही स्वागतासाठी रथ सज्ज झाला. वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेना. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल च्या गजराने पंढरी दुमदुमली. वारकरी दिंडी घेऊन दोघांना घेण्यासाठी तिथपर्यंत आले. पुष्पवृष्टी झाली. स्थानिकांनी सडा सारवण केले. सुवासिनींनी पायघड्या घातल्या, ओवाळले. वेशीजवळ आल्यावर पांडुरंगाने आपले मूळ रूप धारण केले. पांडुरंग पंढरीत आले. तो दिवस होता कार्तिकी एकादशीचा.
पांडुरंगाने पुन्हा येऊन इथून जाऊ नये यासाठी भाविकांच्या विनंतीवरून संत भानुदास महाराजांच्या हस्ते प्रदक्षिणा मार्गावरील काळ्या मारुतीची स्थापना करण्यात आली. मंदिरात गेल्यावर सोबत भानुदास महाराजांच्या हस्तेच पांडुरंगाची पुनर्स्थापना करण्यात आली. पांडुरंगाने भानुदास महाराजांना आशीर्वाद रूपी 2 वर दिले. तुझ्या वंशात मी जन्म घेईन व तू अखंड माझ्याजवळच असशील. याप्रमाणे संत भानुदास महाराजांचे पुत्र चक्रपाणी, त्यांचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र म्हणजे शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज, अर्थात संत एकनाथ महाराज हे संत भानुदास महाराजांचे पणतू होय. दुसऱ्या वराप्रमाणे आजही संत भानुदास महाराज हे पांडुरंगाच्या जवळच आहेत. गाभाऱ्यातून बाहेर पडले की 4 खांबी मंडप लागतो. त्याच्या बाहेर पडले की 16 खांबाचा मंडप लागतो. त्यास 16 खांबी मंडप असे संबोधण्यात येते. त्याच्या डाव्या हाताला पहिली ती संत भानुदास महाराजांची समाधी होय. संत भानुदास महाराजांनी आषाढ शुद्ध 14 या तिथीस समाधी घेतली. आजही त्या ठिकाणी परंपरेने त्यांच्या वंशजांच्या हस्ते पूजा अर्चा आदीद्वारे त्यांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. तसेच या तिथीचे स्मरण म्हणून कार्तिकी एकादशीस रथोत्सव साजरा करण्यात येतो. संत भानुदास महाराजांच्या भक्ती आणि कर्तृत्वाचे फळ म्हणजे आज पांडुरंगाचे दर्शन आपणास पंढरीस होत आहे. म्हणूनच आजही पंढरपूरला जाऊन आपण वारी करतो. नसता हंपीची वारी करावी लागली असती. संत ज्ञानेश्वरादिक संतांनी पंढरीचा जो महिमा लिहिला आहे, जो गाता आला नसता. संत एकनाथ व संत तुकारामांना पंढरीवर अभंग लिहिता आले नसते. धन्य ते संत भानुदास आणि धन्य त्यांची भक्ती की ज्यांच्यामुळे आज आपण पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेऊ शकतो. ज्या ठिकाणी हंपीच्या विठ्ठल मंदिरात पांडुरंगास स्थापित केले होते त्या ठिकाणी गाभाऱ्यात पांडुरंग नाही आहे. तिथे एक खाच दिसते ज्यात पांडुरंगाची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. ते मंदिर तसंच आहे बिना मूर्तीचं. हा इतिहास 80% भाविकांना माहीत नाही आहे. त्यामुळं हा प्रयत्न सोशल मीडिया अत्यंत महत्त्वाचं माध्यम आहे सगळीकडे माहिती पोहोचवण्याचं. कीर्तनकार असाल तर लोकांना सांगा यातून की पांडुरंगाच्या भक्ताचे सामर्थ्य काय आहे. हा मेसेज सगळीकडे फॉरवर्ड करा. कारण हा मेसेज मलाही फॉरवर्ड झालेला होता आणि मी तो तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तर ज्या कोणी हा लिहिलेला आहे त्याला खरंच धन्यवाद. तर मंडळी, कसं वाटली तुम्हाला ही माहिती? नक्कीच आवडली असेल आणि अतिशय मोलाची अशी माहिती